क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती आहे की लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. नक्कीच दादा, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण सजवून घ्यायचं आहे. ही दुसरी मॅच सुरू होईल, कृपया लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर जी तिसरी मॅच असेल ओमकार मित्रमंडळ विरुद्ध मॅडी पॉवर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. तिसऱ्या मॅचचं सुद्धा मी सांगितलेलं आहे, आपण त्या दोन्ही संघांनी तयारीला लागायचं आहे. कुठेही थोडासा वेळ दिला जाणार नाही. लगातार सामने सुरू होतील, कृपया याची नोंद घ्यायची आहे. चला सम्राट बॉईज लवकर आपली फिल्डिंग सजवून घ्यायची आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे, सामन्याला सुरुवात करायची आहे. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच या मॅच मॅन ऑफ द मॅच वेदांत शिंदे याला दिली जाईल. वेदांनी इकडे यायचं आहे. तसंच एल्वे साहेबांना नंबरची विनंती आहे, आपण इथे उपस्थित राहायचं आहे. तसंच नागरी निवास तरुण मित्र मंडळामधील सुद्धा कार्यकर्त्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे, त्याला मॅन ऑफ द मॅच द्यायला आपण सुद्धा कोणी उपस्थित राहायचं आहे. एवढं आपलं चांगलं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. आपण सुद्धा मॅन ऑफ द मॅच देताना दिसले पाहिजेत. यामध्ये या मध्ये या हा, खरोखर चांगली कामगिरी केली आहे वेदांत शिंदे यांनी, त्याला मॅन ऑफ द मॅच देताना एल्वे साहेब खूप खूप शुभेच्छा वेदांत तुला पुढील खेळासाठी. हा, सम्राटनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचा आहे. चला बॉलिंग एंड वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोष मोरिया स्वतः संघ मालक इथेच मोठी जबाबदारी घेऊन प्रथमेशच्या समोर स्ट्राईक एंड वर आहेत प्रथमेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री. कृपया लक्ष द्यायचं आहे. तिसरा सामना ओमकार मित्रमंडळ विरुद्ध मॅडी पॉवर मध्ये रंगणार आहे. ह्या 4 ओव्हर झाल्यानंतर आपली नाणेफेक होईल, कृपया याची नोंद घ्यायची आहे. चला सामन्याला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत संतोष मोरिया प्रथमेशच्या समोर. अपेक्स टायटन्स कडून सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथमेश आणि श्री. पहिल्या षटक ची सुरुवात. यावेळेला लेफ्ट आर्म बॉलर पहिला चेंडू बीट केलाय. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला संतोष मोरे यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आणि नक्कीच सुरेख अशी लाईन अँड लेंथ एक एक्सपिरियन्स बॉलर कडून पाहायला मिळते. फलंदाज देखील तितकाच अनुभवी. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म बॉलरचा. यावेळेला सुद्धा चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होईल का? श्रीने मात्र थांबवलंय आणि एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धावसंख्या झाली आहे ती 1. परशुसर काय सांगायला, पहिल्या सामन्यामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी पाहिली होती. या सामन्यामध्ये देखील अपेक्षा असतील श्री आणि प्रथमेशच्या जोडीकडून. नक्कीच दादा, प्रत्येक फलंदाज जरा शांत पण खेळतो, फास्ट पण खेळतो. थोड्याच वेळात समजेल आपल्याला काय गणित आहे यांचं. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर. यावेळेला लेग साइडला फ्लिक केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. मिसफिल्डचा चौकार मिळेल का? यस, इट्स अ बाउंड्री. धावा मिळाल्या तर 4 आणि श्रीने केलाय पार. थोडस क्षेत्ररक्षण बिघडलेलं दिसतंय दादा. आपण प्रथम गेल्या मॅचलाच म्हणणार होतात की क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. नक्कीच, कारण बॅटिंग आणि बॉलिंगची संधी फक्त 4 ते 5 खेळाडूंकडे असते, परंतु क्षेत्ररक्षणाची संधी ही प्रत्येक खेळाडूसाठी इथे उपलब्ध असते. आणि नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्या दरम्यान ही सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपामध्ये फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रथमेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलेत.
पुढचा चेंडू संतोष यांचा यावेळेला ओ हो 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 प्रयत्न फसलाय नक्कीच पिक करायला चुकलाय आणि षटकाराला मुकलाय इथे मात्र चांगली गोलंदाजी होते संतोष मोरे यांच्या माध्यमातून प्रतिम दादा खूप चांगली गोलंदाजी आहे मात्र हे दोन्ही फलंदाज जे मी आतापर्यंत पाहतोय 3 चेंडूंमध्ये त्यांना ज्या ठिकाणी षटकार मारायचा आहे तो प्रयत्न त्यांचा चुकत आहे बघूया काय होतं चौथ्या चेंडूवरती नक्कीच एक मिसफिल्डचा चौकार गेला नाहीतर हे षटक देखील अतिशय सुरेखरित्या हाताळलंय संतोष मोरे यांनी पुन्हा एकदा शेवटचा एक चेंडू घेऊन 1 to go 6 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहे तर शेवटचा एक चेंडू बाकी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केली आणि इथे मात्र एकच धाव मिळते एका धावेने धावपलक पुढे जात आहे धावसंख्या होते पहिला षटका अखेरीस 7 एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 आहे बघूया ही 7 धावसंख्या त्या संघाला साथ देते का पुढे न्यायला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे दुसरं षटक कृपया लक्ष द्यायचं आहे तिसरा सामना ओमकार मित्रमंडळ विरुद्ध मॅडी पॉवर्स मध्ये रंगणार आहे ह्या 4 ओव्हर झाल्यानंतर आपली नाणेफेक होईल कृपयाची नोंद घ्यायची आपण दीपक दादाचं हेल्मेट कोणीतरी घेऊन गेलेलं आहे आपण ते या इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचं आहे दीपक दादाचं हेल्मेट या इथे कोणीतरी घेऊन गेलंय ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचं आहे कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि हा चेंडू झेलबाद झालेला आहे चांगली गोलंदाजी 1 विकेट घेण्यामध्ये यश आलेलं आहे 1 विकेट गमावलेला आहे तंबू मध्ये परतला आहे एक जबरदस्त मोठा विकेट होता थोडंसं सांभाळून खेळलं पाहिजे होतं मोठा विकेट या संघाला मिळालेला आहे पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका जातोय चेंडू कार्पेटच्या साहाय्याने गॅप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने येतोय पंकजच्या पॅट मधून खणखणीत चौकार नक्कीच दादा जबरदस्त पंकज बावणे दादा पंकज बावणे नक्कीच आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव पंकज बावणे आपल्याला पाहायला मिळते तर पहिल्या चेंडूवरती क्लास दाखवलाय फलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज आहेत यावेळेला मात्र बीट केलंय निर्धाव चेंडूची सांगता होते बॉलर अमोलने देखील कमबॅक केलंय
चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. अमोल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तर चौथा चेंडू घेऊन पंकज यांच्या समोर मोठा फटका पुन्हा एकदा केलाय प्रहार. चेंडू जातोय का सीमारेषा पार. इथे मात्र चांगला फील्ड केला जातोय. केरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 13. चला पुन्हा एकदा राईट हँड बॅटर पंकज सज्ज असतील. अमोल यांच्या समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू या वेळेला गॅप मध्ये पुन्हा एकदा. इथे मात्र चांगला फील्ड केला जाईल का. हॅलो येस चांगलं फिल्डिंग देखील विकीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पंच डिसिजन देत आहेत या दिसचा बाउंड्री. प्रयत्न मात्र सुरेख होते. हॅलो हॅलो पुन्हा एकदा मोठा फटका. ओ हो या वेळेला चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खरोखर पंकज बावणे इथे मात्र मैदान गाजवायला आले तर हे त्यांनी दाखवून दिलंय. धावसंख्या झाली आहे ती 2 षटकाखेरीज 23. नक्कीच दादा चांगला खेळ चालू आहे. तसंच इथे हे जे आपण कॉमेंट्री बॉक्स आणि जे सजावट केलेली आहेत ते अजित डेकोरेटर इथे उपस्थित झालेले आहेत. आपण खूप छान असं सजावट केलेली आहे. तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद साहेब. तरुण मित्रमंडळ करत आहे. आपण थोडस या इथे यायचं आहे. चला मॅच मध्ये रंगत येते. मी म्हटलं होतं इथे मात्र 14 षटकारांचा पाऊस पाडावा लागेल आणि पंकजने ते सुरुवात केली आहे. अमोल राडेवरती इथे मात्र हल्ला बोल केला. एका षटकामध्ये 16 धावा वसूल केल्यानंतर आता महेश मात्र वाडे यांना एक नम्रची विनंती आहे. आपण इथे जे हे कॉमेंट्री बॉक्स आणि इथे सजावट जी केलेली आहे ते अजित डेकोरेटर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमचे कबड्डीचे महान खेळाडू महेश वाडे साहेब त्यांचा सन्मान करतील. खूप खूप धन्यवाद साहेब. खूप छान आपण सजावट केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला बॉलर थोडस स्पीडअप करूया. नवीन बॉलर विवेक गायकवाड पाहायला मिळत आहे. चला विवेक थोडस स्पीडअप करूया. लवकर सामना स्टार्ट करूया. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे ते श्री. पुढचा चेंडू या वेळेला मोठा फटका ऑफ साइडला उडवलाय. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडला जातोय आणि माघारी परतावं लागतंय श्री यांना. संघाला लागलेला हा दुसरा धक्का. दादा वाढतं तापमान आहे. मॅच कशी आहे. यस मॅच देखील तापली आहे कारण पंकज बावणे यांनी इथे मात्र मनसुबे पक्के केलेत. परंतु इथे मात्र पंकज नॉन स्ट्रायकर एंड वरती असताना एका बाजूने विकेट मात्र पडलाय तो श्री यांचा. आमचा सर्वांचा लाडका ओमू या इथे उपस्थित झालेला आहे. खूप खूप धन्यवाद ओमू. तुझं स्काय विला मधून आलेला आहे दादा. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेला लेग साइडला मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू चाललाय येतोय सीमारेषा पार. मृणालताई गोरे स्मृती चषक ब्रँडेड षटकार. षटकार जबरदस्त षटकार होता. हितेश शिंदेच्या बॅटिंगमधून हा षटकार. आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय.
यस चेंडूच्या मागे आणि क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण येस इथे मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे आणि आणि थोडस तरी पण दादा एवढं धावत येऊन क्षेत्ररक्षण करणं खूप मोठी गोष्ट असते आणि तो चौका अडवणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि तो अडवलाय त्याने. नक्कीच इथे मात्र प्रयत्न शर्तीचे केले गेले. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत लागलेली आणि जिंकली ती क्षेत्ररक्षकाने. अपेक्स टायटन्स वर्सेस आपण सम्राट बॉयजची मॅच पाहतोय आणि अपेक्स टायटन्स कडून आता मात्र हितेश स्ट्राईक एंडवर आणि हितेश यांच्यासाठी प्राइज लावलंय. इथे षटकाराची आतिषबाजी पाहायला Yes, मिळते. गौरव मोरे साहेबांकडून प्राइज आहे 2 षटकारांसाठी गौरव ताई तयार ठेवा, 1000 तयार आणि ठेवा. हा पहिला आणि तयार येतोय. 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल गौरव मोरे यांच्याकडून. अजून एक बॅक टू बॅक षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल हितेश यांच्यासाठी गौरव मोरे यांच्याकडून. हा आधीचे किती झाले? हा 500. चला 500 हितेशच्या खात्यावर जमा झालेत. हितेश पुन्हा एकदा सज्ज असतील. विवेक गायकवाड यांच्यावरती मात्र हल्लाबोल केला जातो हितेशच्या माध्यमातून. 2 षटकार पाहायला मिळाले तर पुन्हा एकदा सज्ज हितेश. पुढचा यावेळेला चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. येस इथे मात्र प्रथमेश दादा 300 मिळतील का 500 जागी चौकार? गौरव मोरे सर 500 सिक्सच पाहिजे का? Yes, नाही मी विचारलं आपलं. सामन्यामध्ये येते रंगत. परंतु मी हितेशला मात्र एवढं सांगेन की इथे मात्र तुमचं लक्ष नका देऊ. तुम्ही मॅच मध्ये लक्ष ठेवा. आणि नक्कीच दादा जसे षटकार चौकार पडतायत तसंच इथे प्रथमेश दादाची कॉमेंट्री सुद्धा जबरदस्त चाललेली आहे. खूप खूप धन्यवाद प्रथमेश दादा. थँक्यू दादा. आपण पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र गोलंदाजाने बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होईल का? बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते एका धावेने. स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा हितेश यांनी स्वतःकडे ठेवली आहे. धावसंख्या झाली आहे ती 42. जितू दादा मात्र जबरदस्त काळजी घेतोय. काय हे तिचं रनिंग आहे. नक्कीच आपल्या खेळाडूंसाठी इथे मात्र शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत जितू दादांच्या माध्यमातून. अपेक्स टायटन संघासाठी इथे मात्र आता धावसंख्या झाली आहे 42. पहिल्या सामन्यामध्ये आपण 51 पाहिलं होतं नक्की, आणि आता 51च्या देखील पुढे जाण्याचा प्रयत्न अपेक्स टायटन्सचा असेल. दादा या स्कोरला बीट करायचं खूप मोठं आव्हान असतं आणि ते झालंच पाहिजे. खूप चांगलं. हा चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे ते योगेश काळे. एक एक्सपिरियन्स बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यावेळेला हितेश यांच्या समोर मोठं आव्हान असेल. परंतु हितेश बघूया फायदा उचलतात का? हितेश शिंदे पुन्हा एकदा मोठा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून जातोय सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड षटकार. अरे काय हे प्रेक्षकांची भेटण्यासाठी गर्दी झालेली आहे. काय हे हा 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 नक्कीच इथे हितेश शिंदे यांचे फॅन्स देखील मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच, नक्कीच. तो क्षण देखील टिपला जातोय आणि गौरव मोरेंकडून पारितोषिक देखील त्यांना जाहीर होत आहे. अजून 500 गौरव हा आणि खरोखर बक्षिसाची आतिषबाजी झाली आहे या मॅच मध्ये. चला पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया आपण. हितेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळेला ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये जातोय चेंडू. एक धाव कंप्लीट आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होत असताना हा येतोय खणखणीत आणि दणदणीत ब्रँडेड चौकार. कृपया लक्ष द्यायचं आहे. ओमकार मित्रमंडळ विरुद्ध मॅडी पॉवर्स यांचा सामना रंगणार आहे. त्यांची नाणेफेक या ओव्हर नंतर होईल. कृपया प्रणय एल्वे यांनी ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. नक्कीच सर मी म्हटलं होतं की या संघाला देखील 50 मारण्याचा चान्स आहे. यांनी देखील 52 धावा धावफलकावर लावल्या. तर पुन्हा एकदा हितेश शिंदे सज्ज असतील योगेश काळे यांच्या समोर. इथे मात्र यॉर्कर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या होते 53. चला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आहेत पंकज पावणे. यावेळेला
ड्रॉप होतोय आणि धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर होईल का? येस, 3+1 धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या होते 57. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि योगेश काळे यांना मात्र इथे प्रेशर मध्ये पाहायला मिळतंय. एक एक्सपिरियन्स बॉलर आहे, त्यांना मात्र इथे प्रेशर मध्ये ढकलून दिलंय पंकज बावणे आणि हितेश शिंदे यांच्या जोडीने. पुन्हा एकदा हितेश शिंदे सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा क्लासिक कव्हर ड्राईव्ह ऑफ साईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हितेश शिंदे ब्रँडेड चौकार. हॅलो, चला धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने पुढे गेल्यानंतर आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते 61. पुन्हा एकदा बॅटर सज्ज. यावेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने, गॅप मध्ये फील्ड केला जातोय आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर देखील केलं जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली म्हणावी लागेल. परशु सर काय सांगाल? धावसंख्या झाली 63. शेवटचा एक चेंडू बाकी. नक्कीच बॅटिंग चांगली झालेली आहे, चांगले फलंदाज खेळत आहेत. आपल्या संघाला एक चांगल्या स्कोर पर्यंत नेलेला आहे दोघांनी. इथे रिव्हर्स चेंडू जातोय. येस, आपल्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदा देणारा येतोय चौकार. धावसंख्या झाली 67. नक्की हितेश शिंदे साठी जोरदार टाळ्या वाजवायचे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे हितेश शिंदे यांनी. नक्कीच सलामीवीर तंबूमध्ये परतल्यानंतर एकटाच लढला आणि एकटाच लढून इथे मात्र इतिहास घडवला. तो म्हणजे हितेश शिंदे, मॅन फ्रॉम अपेक्स टायटन्स. हितेश शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय आकर्षक अशी फलंदाजी हितेश शिंदे यांनी केलेली आहे. त्याबद्दल तरुण मित्रमंडळातर्फे त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. ह्यानंतर तिसऱ्या सामन्याचं टॉस होणार आहे. तिसऱ्या सामन्याचा टॉस होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी टॉस साठी स्टेज जवळ हजर राहायचं आहे. लय भारी तर्फे आपल्या सर्वांना एक विनंती आहे की लय भारी तर्फे आपल्याला वाउचर आलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर असे 3 वाउचर आहेत. जो संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचेल त्या संघांच्या खेळाडूंना ते प्राइज देण्यात येईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. लय भारी यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर असे 3 प्राइज आलेले आहेत. जो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल त्या सेमीफायनल पासूनच आपण ते ग्राह्य धरणार आहोत अशी सर्व खेळाडूंना नोंद आहे. सर्व खेळाडूंनी यांची नोंद घ्यायची आहे. लय भारीचे संघ अंकित कडू यांचं नागरी निवारा तरुण मित्र मंडळातर्फे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर परशुराम यादव त्यांना मी विनंती करतो त्यांनी पुढचा टॉस उडून घ्यायचा आहे. पुढच्या टॉस साठी नवीन बॉल त्यात नाही दुसऱ्या. चला पुढील होणारा सामना आहे मॅडिस पॉवर वर्सेस ओमकार मित्र मंडळ. हॅलो हॅलो हॅलो, मंदार पवार यांनी उपस्थित व्हायचं आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. मंदार आणि राजापकर यांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचे. चला लवकरात लवकर नाणेफेक करायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. सामने वेळेत झाले पाहिजेत जेणेकरून आपल्याला सर्व सामने खेळता येतील दिवसभरामध्ये. कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे. खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे. आपण जर सहकार्य केलं तर सामना शेवटचा जो सामना असेल तो वेळेत होईल आणि तुम्हाला त्या सामन्याचा आनंद घेता येईल.
पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. कृपया ग्राउंडच्या आतमध्ये कोणी जायचं नाही आहे. मॅडिस पॉवर आणि राजापकर या दोन्ही संघांनी लवकरात लवकर टॉससाठी इथे हजर राहायचं आहे. राजापकर यांच्या संघातील कुठलाही खेळाडू आपण राजापकर या ना टॉससाठी 4 वेळा बोलले. गणेश तळवणेकर यांना विनंती आपण टॉस सोडून घ्यायचा आहे. गणेश तळवणेकर आपले सूत्रसंचालक परशुराम राऊत हे सूत्रसंचालन करतील. हॅलो, एक आमचे मित्र गणेश तळवणेकर उत्कृष्ट असे ड्रॉइंगकार आहेत. मध्ये उत्कृष्ट नृत्य कलाकार मंदार संचित मेत्रे मंदारला यांचं नम्र हार्दिक विनंती स्वागत. आहे. मंदार लवकरात लवकर आहे ना, नंतर बोला ना यार, टॉस साठी तो उभा आहे. फक्त नाणेफेक करून घे मंदार, नंतर थोडा वेळ आहे तुझ्याकडे. 4 ओव्हरचा म्हणजे 4 ओव्हरचा ना, बरोबर 4 ओव्हरचा वेळ आहे. आणि इथे क्रिकेटपट्टू सुद्धा आहेत आणि कॅरमपट्टू सुद्धा आहेत. त्याच्यासोबत मी कॅरम सुद्धा खेळलेलो आहे. आता क्रिकेटमध्ये आलेले आहेत मंदार आणि ओमकार मित्रमंडळ विरुद्ध मॅडी पॉवर्स मध्ये हा सामना रंगणार आहे. नाणेफेक होत आहे. ओमकार मित्रमंडळाने नाणेफेक जिंकलेली आहे. चला सामन्याला होतीये सुरुवात. तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहे. काय तुमचा डिसिजन असेल? बॉलिंग आम्ही करू सर्वप्रथम, आणि धन्यवाद ऑर्गनायझर कमिटीसाठी. त्या लोकांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला परफॉर्म करायला, आणि समोरच्या टीमला आम्ही 30-35 मध्येच ऑल आऊट करायचं बघू. खूप खूप धन्यवाद. तसंच मंदार, तुम्हाला सुद्धा जर ह्या खेळाबद्दल बोलायचं असेल तर 2 शब्द बोलू शकता. सर्वप्रथम आभार व्यक्त करतो या कमिटीचं, ज्यांनी आम्हाला या इथे खेळण्यासाठी संधी दिली. आणि जसं राजपकर म्हटला की आम्हाला लवकरात लवकर आऊट करायचा प्रयत्न करेल, पण त्याच्याच अपोजिटमध्ये मी पण बोलेन की आम्हाला कमी समजू नकोस. आमचे प्लेयर पण बलाढ्य आहेत, ते तुमच्या गोलंदाजाला सीमारेषे पलीकडे पाठवतील, एवढं लक्षात ठेव. दोन्ही संघांना नागरी निवारा तरुण मित्रमंडळातर्फे दोन्ही संघांना शुभेच्छा. चला आपण जाऊया मॅच कडे. सम्राट वर्सेस अपेक्स टायटन्सची मॅच पाहायला मिळते. 68चं मोठं टार्गेट आहे. सलामीचे फलंदाज विकास आव्हाड आणि विवेक गायकवाड स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश बरुळेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. एका चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या आहे ती 2. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असतील आता लेफ्ट हँड बॅटर विवेक गायकवाड. चला प्रथमेश परुलेकर थोडंसं स्पीडअप करूया मित्र, आपण लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच आपले सहसमालोचक आपल्यासोबत जोडले गेले तर गणेश. या दरम्यान इथे मात्र विवेक गायकवाड यांच्या बॅट मधून मोठा फटका जातोय, सीमारेषा पार येतोय. धन्यवाद परशु. आपले अमीन सयानी यांना आपण थोड्या वेळासाठी रिप्लेस करतोय. आणि माझ्या सोबत आहेत प्रथमेश दादा, ते नावाजलेले समालोचक आहेत. रायगड जिल्ह्यातील एक नावाजलेले समालोचक आपल्या या इव्हेंटला लाभलेले आहेत, आणि त्यांचं हार्दिक हार्दिक आभार, तुम्ही हा समालोचनाचा भार स्वीकार केल्याबद्दल. थँक्यू सो मच गणेश सर. 3 चेंडू आपण पाहतो ही मॅच सम्राट वर्सेस अपेक्स टायटन्स. 2 बॉल 2 बॉल. अरे 2 बॉल हुआ, बॉल कितना हुआ पूछ रहे?
लवकरात लवकर गेमला सुरुवात करायची, आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. चला विवेक गायकवाड पुन्हा एकदा सज्ज. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर प्रथमेश परुळेकरने कमबॅक केलंय आणि नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गणेश सर काय सांगाल? 68चं मोठं टार्गेट आहे आणि पहिल्या चेंडूपासून विवेकने हात खोललेत. नक्कीच हे कडवं आव्हान आहे, कारण पहिली मॅच जी झालेली त्यामध्ये 52 धावा झालेल्या आहे आणि इथे 68 म्हणजे फारच मोठं आव्हान आहे. आणि हा शॉर्ट चेंडू, पण त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. आणि हा विकेट पहिलाच मोठा हादरा लागलेल्या संघाला नावाजलेला असा हा लेफ्ट हँडेड बॅट्समन झेलबाद झालेला आहे. संघाला लागलेला हा सर्वात मोठा धक्का. पहिल्याच षटकामध्ये माघारी यावं लागतंय एका हार्ड हिटर फलंदाजाला आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानात चालले ते योगेश यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल. चला 68चं टार्गेट आणि या 68च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना 4 चेंडूमध्ये धावसंख्या झाली आहे ती 8. अजूनही मॅच शिल्लक आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही, पण तुर्तास तरी धावसंख्या कमी दिसते. नक्कीच धावसंख्येला मात्र इथे लगाम ओढण्यामध्ये यश आलं इथे प्रथमेश परुळेकर यांना. एक षटकार आपण नक्कीच पाहिला, परंतु पुन्हा एकदा सज्ज असतील लेफ्ट हँड बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा बीट केलंय, किपरने सुद्धा चांगला कलेक्ट केलाय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 8च्या आकड्यावरती. निर्धाव चेंडू आणि 5 चेंडू 8 धावा. आणि हा अवांतर चेंडू मिळालेला आहे वाईड, आणि यानंतर शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातला. धावसंख्या झाली आहे 9. चला धावसंख्या झाली आहे ती 9. ही मॅच आपण लक्ष देऊन पाहू, कारण 68चं टार्गेट एक भलं मोठ्या डोंगरा एवढा आव्हान इथे सम्राटच्या संघासमोर अपेक्स टायटन्सनी ठेवलंय. बघूया आता सम्राट बॉईज इथे कमबॅक करतात का. योगेश यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मोठा फटका कव्हर बाउंड्रीच्या दिशेने, गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली 13 आणि 55 धावांची आवश्यकता आहे पुढच्या 3 षटकात. 18 चेंडू 55 धावा. भलं मोठं आव्हान आहे, पण बघूया, अशक्य काहीच नाहीये. काही षटकार आणि काही चौकारच हवेत. 18 चेंडूत 55 धावा हव्यात. लवकरात लवकर पुढचं षटक मार्गस्थ करायचंय, आपल्याकडे वेळ कमी आहे. क्षेत्ररक्षण टीमला विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र जमू नये, नाहीतर आपली मॅच अशीच लांबत जाईल. बॉलरचं नाव चला बॉलिंग एंडवर नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेम बाबा आणि स्ट्राईक एंडवर आहे तर विकास आव्हाड. पाहूया 68चा टार्गेट आणि 68च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना यस टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नावाजलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू विकास आव्हाड. प्रेम बाबा बघूया, गोलंदाजीची मोठी जबाबदारी या युवा स्टार बॉलर वरती दिलेली आहे. पाहूया काय होतं मॅच मध्ये. गणेश सर काय वाटतं? पहिला चेंडू यावेळेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर प्रेम बाबा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि संथ गतीने खेळ पुढे चाललाय. धावसंख्या होती ती 14. सुंदर असा चेंडू होता, त्यामुळे त्याला तेवढीशी संधी मिळाली नाही त्याला कन्वर्ट करण्याची. बघूया हे पुढचे 5 चेंडू कसे जात आहेत. आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडंसं अवघड असेलच गोलंदाजासाठी. नक्कीच ज्या वेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं, गोलंदाजाला देखील प्रत्येक वेळेला लाईन अँड लेंथ ऍडजस्ट करावी लागते. परंतु प्रेम बाबा बघूया काय करतायत. पुढच्या चेंडूवरती लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत. मोठा फटका, सुंदर फटका आणि कॅच सुटलेली आहे.
ही किती महागात पडेल. नक्कीच क्षेत्ररक्षण आणि हा नो बॉल देखील होता. नो प्लस वन. फलंदाज गोलंदाजाचा थोडासा काहीतरी. चला आता मात्र आहे फ्री हिट. सुंदर असं. चला जाऊया मॅच कडे. अपेक्स टायटन्स वर्सेस सम्राट. हा, गोलंदाजी no plus one. मार्क वर गोलंदाज आहेत प्रेम. विकास आव्हाड यांच्यासाठी आहे फ्री हिट. बघूया प्रेम करतील का बीट. पुढचा चेंडू घेऊन सज्ज विकास यांच्यासाठी. पुन्हा आणि एकदा हा- वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते प्रेम बाबा यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा बीट करण्यामध्ये यश आलंय. फ्री हिट वरती बीट केलंय. प्रेमाने गोलंदाजी करतायत, एकदम प्रेमाने. सुंदर गोलंदाज. फ्री हिट त्यांनी वाचवलेलं आहे. संघाला थोडस त्यामुळे दिलासा मिळाला असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज बॉलर. यावेळेला झाली आहे चुकी आणि षटकार मारतोय विकी. संघाला धावा मिळतील 6 आणि विकास आवडची फलंदाजी पहा. एक नंबर. हेच आपल्याला शिकायचंय. हे जे कॉमेंट्री मध्ये चालू आहे तेच आम्हाला शिकायचंय. आम्ही नौके कॉमेंटेटर आहोत. भले आम्ही लोकली कॉमेंट्री करतो पण हे रायगडच्या पूर्ण रायगड भर फेमस असलेले कॉमेंटेटर, त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळतंय. सुंदर असा हा फटका आणि तेवढंच दिशा क्षेत्ररक्षण. मात्र एक मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला विकास आव्हाडच्या बॅट मधून. नक्कीच प्रेम बाबाकडून झाली होती चुकी आणि चुकीला नाही माफी. आणि हार्दिक पांड्याची कॉपी. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड चौकार. 26 धावा झालेल्या आहेत आणि दुसरंच षटक सुरू आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. आता काहीसा कमबॅक केलाय विकीच्या संघाने. आता सगळी यमक आम्ही शोधून ठेवतोच. मोठा फटका. फटका आणि हा- फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल पकडला जातोय. आम्ही Yes. तुझ्यासाठी तयारी करतच होतो आणि हे अनपेक्षित घडलं. चला साई कुडपे यांनी मात्र इथे चांगला झेल पकडून खेळ संपवलाय. तो विकास आव्हाड यांचा माघारी परतावं लागतंय आयकॉन बॅटरला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर चालले तर भाबड जर्सी नंबर 5. येथे थोडस बॉटलचं व्यवस्थापन नीट करायचंय. सर्वांना विनंती आहे. सुंदर अशी फलंदाजी करत विकी माघारी परततोय. त्याच्याकडून अपेक्षा होत्या पण तेवढेच सुंदर गोलंदाजी केली प्रेम याने आणि त्याचा विकेट त्याने मिळवलाय. आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. बघूया काय घडतं या चेंडूवर. 26 धावसंख्या झाली आहे. चला पुन्हा एकदा सज्ज. आणि हा यावेळेला मात्र अवांतर चेंडू. हॅलो. आपला वेळात वेळ काढून चव्हाण दादा या इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं नागरी निवारा तरुण मित्र मंडळ हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. सचिन चव्हाण साहेब या इथे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं नागरी निवारा तरुण मित्र मंडळ हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. चला 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे 28. हॅलो. लवकरात लवकर पुढचं षटक मार्गस्थ करायचंय. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ज्याची जागा ठरली आहे त्याने तिथेच उभे राहा. फक्त बॉलर बदला. बॉलरचं नाव काय? हितेश, ज्याने पहिल्या इनिंगला सुंदर फलंदाजी फटकेबाजी केली. फलंदाजी नाही म्हणणार त्याला. आणि त्याने 500,000 ची प्राइस देखील कमावली तिथे. गौरव मोरे यांनी जाहीर केलेली.
चला बॉलिंग एंडवर बॉलर सज्ज होत आहेत. हितेश सालवी एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत अपेक्स टायटन्स कडून. यावेळेला पुन्हा एकदा बीट केलंय बॅटरला. धावसंख्या स्थिरावली आहे 28च्या आकड्यावरती. येस, मी म्हटलं होतं की तिसरं षटक हे पाठलाग करणाऱ्या संघासाठी महत्वपूर्ण असतं आणि हे महत्वपूर्ण षटक घेऊन एक अष्टपैलू खेळाडू हितेश शिंदे आपल्याला बॉलिंग एंडवर पाहायला मिळत आहेत. हॅलो, हॅलो. सचिन साहेबांना नम्राची विनंती आहे, आपण जरा इथे उपस्थित राहायचं आहे. तसंच निलेश दिघे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होईल. हां, खूप खूप धन्यवाद सचिन दादा. आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. नागरी निवारा तरुण मित्र मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यामध्ये आपलं मनापासून स्वागत. चला आता स्ट्राईक एंड वरती आले ते योगेश काळे हितेश शिंदे यांच्या समोर. लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळत आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात सम्राट संघाकडून. आता मात्र हितेश यांच्या समोर खेळतील योगेश काळे. यावेळेला मात्र बनायला गेला गेल आणि चेंडू पकडलाय झेल. माघारी परतावं लागतंय ते बॅटर योगेश काळे यांना. आणि नक्कीच साई कुडपे, रिमेंबर द नेम, या मैदानावरती ज्याचं नाव नक्कीच वारंवार घेतलं जाईल तो क्षेत्ररक्षक साई कुडपे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच चांगली फटकेबाजी करायची होती योगेश यांना, परंतु बनायला गेला गेल आणि हवेत उडाला झेल आणि इथे मात्र योगेश यांचा संपलाय खेळ. माघारी परतावं लागतं योगेश यांना. संघाला लागलेला हा तिसरा धक्का. आता मात्र सम्राट बॉईज अडचणीमध्ये. 29 धावांवर तीन गडी बाद झालेले आहेत 3 चेंडू नंतर. तिसरं षटक. आता मात्र थोडस अवाक्या बाहेर आहे. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये. उजव्या बाजूला रोहन देसाई जरा व्यवस्थापन करा तिथे. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणाला जाऊ देऊ नका. 9 चेंडू 38 धावा हवेत. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने झेल ड्रॉप होतं. इथे मात्र झेल पकडला असता साई कुडबे यांच्या माध्यमातून 3 झेल नक्कीच पाहायला मिळाले असते, परंतु त्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होती 30. आता मात्र 32 धावसंख्या होती ते. 4 चेंडू 32 धावा. 4 चेंडू 32 धावा. रनआउट झालेला आहे. आश्चर्याचा धक्का. थोडी घाई करायची आहे अमोल रोडे, थोडी घाई करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि धावा जास्त आहेत. छुपा रनआउट. हितेश शिंदे कमाल करतायत आज. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. नक्कीच एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे ज्याला म्हटलं जातं आणि तशाच प्रकारची कामगिरी हितेश शिंदे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा होतीये. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे का. चेंडू कार्पेटने ट्रॅव्हल होतो एकदा कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचलेत अमोल रोडे. अमोल रोडे यांच्यावर भली मोठी जबाबदारी आहे. कशी पार पडतात ती पाहूया. फटकेबाजी अपेक्षित आहे पहिल्या चेंडू पासून. चला शेवटचा एक चेंडू बाकी हितेश शिंदे यांच्या षटकातील. अमोल रोडे यांच्या समोर पुन्हा एकदा सज्ज 1 to go. आता इथे घरबीर घेऊन सेटल व्हायला वेळ नाही. आपल्याला फटकेबाजी करायची आहे. कॉटन बॉलची आणि cotton ball. संधी आणि माघारी जावं लागतं अमोल रोडे यांना. हितेश शिंदे यांच्या खात्यावरती जमा होतोय दुसरा विकेट. अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. स्टार ऑलराऊंडर, मॅन फ्रॉम NNP, नाव आहे हितेश शिंदे.
आणि त्यांचा परफॉर्मन्स पहिल्या इनिंगला बघून, त्यांचे स्टार्स बघून लोकांनी बक्षिसं ठेवायचंच बंद केलं. मला वाटतं त्यांना कन्फर्म माहिती होतं बॉलिंग पण चालेल, फिल्डिंग पण चालेल, परत बक्षिसं ठेवली तर आपलाच किस्सा खाली होईल. नक्कीच अप्रतिम अशी कामगिरी आपल्या संघासाठी 100% योगदान देऊन इथे मात्र असं तसं दामोलगडे बाहेर येत आहेत. यस सर, फक्त 3 धावा खर्ची करून 2 विकेट शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सुंदर असा परफॉर्मन्स या मॅच मध्ये. आणि शेवटचं षटक लवकरात लवकर खेळून घ्यायचं. निव्वळ औपचारिकता उरल्यासारखं वाटतंय. 6-36 6 षटकार. बघूया कोण क्रिस गेल किंवा हर्षल गिब्स दिसतोय का, किंवा युवराज सिंग राईटी होता का, नाही. चला स्ट्राईक एंड वरती आहेत ते संतोष मौर्य, त्यांना मात्र इथे पोलार्ड बनावं लागेल. बनतात का यावेळेला लेग साइडला फ्लिक केला, गॅप मध्ये चेंडू जातोय, स्क्वेअर लेगच्या दिशेने फील्ड होतोय. येस, एकच धाव आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करता येते का. 2 धावा कंप्लीट करून स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे संतोष मौर्य यांनी. आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतात अनिकेत मोरे. अनिकेत मोरेला भरपूर वर्षानंतर गोलंदाजी मिळालेली आहे. शेवटचं षटक. ग्राउंडच्या आत प्रॅक्टिस करू नये, थोडीशी विनंती आहे. इथे आपल्या स्वयंसेवकांना देखील विनंती आहे, त्यांना थोडंसं मार्गदर्शन करायचं. हो हो, पाठवून दिलाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने, येतोय सीमारेषा पार आणि संतोष मौर्य स्पेशल चौकार. हे पहिल्या काही षटकांमध्ये अपेक्षित होतं. शेवटच्या क्षणाला ही पटकेबाजी काही उपयोगाची नाही. षटकारांची आवश्यकता होती. निव्वळ औपचारिकता शिल्लक आहे, अनलेस देर आर 3 नो बॉल्स. नक्कीच आहे, तरी सुद्धा प्रत्येक खेळाडू हा इथे मात्र एन्जॉय करायला आलाय आणि आता संतोष मौर्य देखील आपली बॅटिंग एन्जॉय करतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, डाऊन द ग्राउंड, चेंडू चाललाय. 1 धाव कंप्लीट होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय पिक्चर मध्ये. क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या थोडंसं प्रॅक्टिस करायची नाहीये. नेट्सच्या बनी बाउंड्रीच्या आत प्रॅक्टिस करू नका. थोडस आपल्याला युट्यूब लाईव्ह आहे, इथे प्रत्येक बाउंड्री चेक केली जाते. इथे 50 कॅमेरे आहेत. हो, स्ट्रेट ड्राइव्ह, आणि अप्रतिम हा फटका चौकार gap मध्ये. जाण्याचा पासून वाचवलेला आहे. एकच धाव. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपली फलंदाजी एन्जॉय करताना दोन्ही फलंदाज आता काय सामना जिंकायच्या पलीकडे, त्याच्यामुळे 2 बॉल खेळून एंट्री केलेले पैसे वसूल करण्याचा हा प्रयत्न. आणि गोलंदाज LBW ची अपील करताना इथे पॅड्स नसल्यामुळे LBW देता येणार नाहीये. पॅड्स असते तर दिलं असतं. शेवटचा चेंडू. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्या शेवटच्या चेंडूसाठी. हा रंजक असा सामना जिंकलेला आहे. अपेश टायटन्स विनर झालेले आहेत. लवकरात लवकर तिसरा संघ मैदानात जायचा आहे. मॅडी लवकरात लवकर ज्या संघाने फिल्डिंग घेतली त्यांनी लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ओमकार मित्र मंडळ लवकरात लवकर आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सामने जवळजवळ 1 ते 1.5 तासाचे लेट चालू आहेत. राजापकर लवकरात लवकर आपला संघ मैदानात घेऊन जायचा आहे. आताचे 2 सामने झालेले आहेत, अजूनही 11 सामने शिल्लक आहेत. लवकरात लवकर विजेत्या संघाने ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. ओमकार संघ लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ओमकार